या पाण्यातून पोहून जाणं, एखाद्या वेळा पावसाळ्यामध्ये जर पाणी वाहत असेल तर अलीकडे येणं सोपं नाही, तेवढं सोपं नाही. मग या साध्या एवढ्याशा ओढ्यामधून तरणं सोपं नाही, तर भवनदीतून, गोदावरी नदी नाही, भवनदीतून तरून जाणं खूप अवघड आहे. माझ्या परमपूज्य मुक्ताबाईंनी सांगावं, मुक्ताबाईने उपदेश करावा, मुक्ताबाई सारख्या महान संत चांगदेव महाराजांसारख्यानं उपदेश करावा. चांगदेव महाराजांना ज्या वेळेला चांगदेव महाराजांनी 1400 वर्षाचे जगलेले चांगदेव महाराजांचं आयुष्य एवढं मोठं आहे. काय आहे, 14 विद्या 64 कला त्यांना अवगत होत्या. 14 विद्या 64 कला नवे एक कला, एक विद्या जर पाहिली तर त्यांनी त्या महाडामध्ये, एखाद्या पहाडामध्ये जाऊन, गुहेत जाऊन एक विद्या प्राप्त करून घेतली होती चांगदेवांनी. कठोर असं तपश्चर्या केलेली होती. त्या चांगदेवाडी 6 महिने ज्या वेळेला समाधी लावून बसायचं आणि त्या वेळेला सर्व प्रेत आणून समोर टाकलेले असताना ते प्रेत समाधी उत्थान झाली, दृष्टी पडली की चांगदेवाच्या दृष्टीने सर्वच्या सर्व प्रेत उठून जायचे. एवढी शक्ती त्यांच्यामध्ये होती. आणि एके दिवशी सहजच मुक्ताबाईच्या दृष्टिक्षेपाने, मुक्ताबाईच्या स्पर्शाने सर्व प्रेत उठून जावे, ही बातमी ज्यावेळा चांगदेव महाराजांना कळावी, त्यावेळा चांगदेव महाराजांनी म्हणावं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. दुसऱ्याचा मोठेपणा खपत नाही. काही वेळेला काही माणसांना असं असतं, दुसऱ्याचा मोठेपणाच खपत नाही. एक जण रामभाऊ डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्याबरोबर डॉक्टर म्हणजे पालमला गेला आपला, तो इथे गेला असं ना आपला बिडवाई साहेबाकडे, कदम साहेबाकडे, कुठंतरी अलीकडे गेल्यावर ते म्हणजे काय झालं, पोटच दुखायलंय. म्हणला कसं, माझं पोटच दुखायलंय. डॉक्टर साहेबांनी ते विलाज केला, औषध वगैरे दिले, तरी तो पोट नाही राहिलं. 4 दिवसाला परत गेला, महिना गेला असं पोट दुखायले. डॉक्टरनी आता म्हणला इथं काही इलाज होत नाही, तुम्ही नांदेडला जाऊन बघितलं, तिथंही काही इलाज झाला नाही. बाबा ते असं फिरत गेला हैदराबादला. आणि त्यावेळेला मग तिथं डॉक्टर साहेब म्हणले पोट दुखायले तुमचं, खरं आहे एवढा इलाज करत आले, पण पोट नेमकं तुमचं कधीपासून दुखायले. ते म्हणला काही नाही, शेजाऱ्यानं 1 एकरभर जमीन घेतली म्हणून तेव्हापासून पोट दुखायले. म्हणजे एकतर शेजाऱ्याची जमीन जावी लागेल किंवा त्याच्यापेक्षा अधिक यावी लागेल. त्याच्यापेक्षा अधिक येण्याचा हा विचारच करत नाही, त्याच संपावं, दुसऱ्याचं वाईट व्हावं, आपलं चांगलं व्हावं असं कधीच माणसाच्या मनात येत. खरं सांगा बरं, तुम्हाला एखाद्या वेळेला भावकीचा किंवा शेजारी मोठा होऊ लागला तर आपण आपल्या मनात असं आणावं किंवा आपण त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे उचलावं, पण असं नाही वाटत. त्याचं कसं कमी होईल याचा विचार करतात. अहो, एक माळीनबाई, एक कुंभारीनबाई, दोघी जणी बाजाराला जायच्या, दररोज बाजाराला जायच्या. दररोज, आज कुठं रविवार ताटकळसला बाजार, सोमवार कुठं जायच्या, गंगाखेडला जायच्या, मंगळवार लोह्याला जायच्या, शनिवार पालमला जायच्या. दोघी मैत्रिणीच बरं का, एक माळीनबाई, एक कुंभारीनबाई. दोघी मैत्रिणीनं ज्या वेळेला बाजाराला जायचं, जात असताना म्हणलं ओझं किती डोक्यावर व्हावं बाई, आता आपण एखादं वाहन घ्यावं. त्या काळी त्यांनी वाहन काय केलं, एक उंटच घेतला म्हणे विकत. दोघीमध्ये चला म्हणे उंटावर दोन्हीकडे 2 असं ते लादलं गेलं, जशी ब्राह्मणाची फडची असते तशा पद्धतीनं. एकीकडे त्या माळीनबाईचं भाजीपाला, एकीकडे या कुंभारीनबाईची गाडगी. दोन्ही चालत असताना बाजारला निघाल्या रस्त्यावर त्यावेळेला, पण चालत असताना ती कुंभारीनबाई जी होती ही विरुद्ध दिशेला होती. त्या उंटाच्या तिच्या बाजूला भाजीपाला होता, त्या भाजीपाल्याच्या दिशेनं त्या ठिकाणी ती कुंभारीनबाई चालायला लागली. आणि ही जी भाजीपाल्यावाली बाई होती ही कुंभारीनबाईच्या गाडगी ज्या बाजूला होती त्या बाजूने चालायला लागली. दोन्ही बाजूने चालतात की हो, पण चालत असताना मनात कुठली शंका नाही. दोघी मैत्रिणी अगदी एका ताटात जेवणाऱ्या, एक घास 2 करून खाणाऱ्या, एवढं प्रेम त्यांचं. पण मनात एके दिवशी जात असताना त्या उंटानं मान फिरवली. बाबा, मान फिरवल्याबरोबर एक त्यानं मेथीची जुडी खाली म्हणे, एक पालकाची जुडी खाली. मग खात असताना या कुंभारीनबाईच्या बाजूला असल्यामुळे तिनं म्हणावं की नाही, हाणावं तरी की नाही, त्याला तिनं नाही हाणली. तिच्या मनात अशी वाईट भावना आली. ती म्हणे माय बरं झालं म्हणे, खाऊ दे, 2 जुड्या खाल्या काय, 4 जुड्या खाल्या काय, हिचंच कमी होते, हिलाच 4 पैसे कमी येतात. कशी दुर्बुद्धी सुचली म्हणा, दुसऱ्याच्या वाईटाची दुर्बुद्धी सुचली, एकदम वाईट व्हावं अशी दुर्बुद्धी मनात आली ना. 4 जुड्या नाही, त्यानं भरपूर त्या उंटानं सर्व काही असं अर्ध्याच्या वरी ते सर्व भाजीपाला खाला. त्याचा परिणाम काय झाला हो, असा रस्ता आला, सिमेंट रस्ता, दगडाचा रस्ता. आणि आल्याबरोबर ते वजन एकीकडं कमी झालं. कमी झाल्याबरोबर भाजीचं वजन कमी झालं. सर्व गाडगे एका बाजूला धड पडले, एकही गाडगा शिल्लक राहिले नाही.
कशामुळे झालं होय? दुसऱ्याचं वाईट करायला गेलात ना, आपलं वाईट झाल्याशिवाय दुसऱ्याचं. अहो तिनं म्हणायला पाहिजे होतं, बाई बरं एक भाजीची जुडी खाली हाना होईला, कारण तिचंही चांगलं व्हावं तिच्यासोबत आपलंही चांगलं व्हावं. दुसऱ्याचं वाईट म्हणायला इच्छिलं ना, कधीही आपलं वाईट झाल्याशिवाय राहतच नाही हो. एक वेळेला एक सासूबाई सुनबाई दोघी जणी आपलं राहायच्या घरात राहत असताना त्या सासूची कटकट तिला वाटायची, सुनाला वाटायचं, बाई रोज 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 या सासूला चहाच करून दे. इथल्या नाही बरं काय, आमच्या तिकडे म्हणालो मी, तिकडे गेला मग इकडच्या, रोज 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 काय रोज 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 या सासूला चहा करून द्या, एवढी व्यवस्था करा. ती म्हणली उपाय काय करावं. तिनं असा विचार केला, म्हणली मालकाला, म्हणली मालक तुम्हाला बी किटकिट आणि मलाही किटकिट, तुम्ही दररोज रोज जाता म्हणली बाहेर 8-8 10-10 तास येत नाहीत, मजाय मागं किटकिट. म्हणले या पा एक तर मी राहते नाहीतर सासूबाई राहतील घरी. आता याला काय वाटलं, त्यानं ऐकलं नाही राहू दे. 1-2 दिवस समजून सांगितलं पण पुन्हा नाही. ते म्हणलं आता जाऊ द्या म्हटलं, मग सासूबाईपेक्षा आता ह्याच्यापेक्षा हेच बरे आहे. म्हणे काय करावं, काय नाही म्हणले तुम्हाला एक उपाय सांगते. काय उपाय सांगते ते म्हणजे उपाय सोपा उपाय आहे. परमपूज्य वैकुंठवासी आमचे बाबा महाराज इंगळे महाराजांचं दृष्टांत आहे. त्यांनी फार आपल्या मार्केटमध्ये सगळ्यांसाठी आणलेलं बाबा त्यांनी. ते म्हटले तिनं काय केलं, तिनं रात्रीच्या वेळेला आपल्या नवऱ्याला जवळ बोलले, म्हणले तुम्हाला सांगते पण करताना. ते म्हणले ऐकताना म्हणजे आतापर्यंत तुझंच ऐकून हे सगळं झालंय ना, आणखीन काय ऐकायचं सांग ना. म्हणे काही नाही म्हणली, तुम्हाला एक सांगते, एक छानपैकी अशी झोपडी बांधा म्हणले आणि त्या झोपडीमध्ये आईला ठेवा म्हणे, ठेवा. म्हणलं ते मला ठीक आहे तसं करतो, रोज डबा घेऊन जाईल म्हणे. त्यानं झोपडीत ठेवलं, रोज डबा घेऊन जायचा. एके दिवशीच्या मनात आलं रोज रोज आपल्याला करून तरी द्यावाच लागायला की डबा. ती म्हणली काय म्हणली ही किटकिट तुम्हालाही बेजार आहे म्हणली, रोज जायचं डबा घेऊन जायचं, पुन्हा ड्युटीला जायचं, काय करा म्हणली. तिच्या मनात वाईट करण्याची भावना आली. तिने म्हणली एके दिवशी असं करा, माझं ऐका म्हणे तुझंच ऐकत आलो आतापर्यंत दुसरं कोणाचंच ऐकत नाही, तुझंच ऐकायलो ना, आणखी पुढे तुझंच ऐकणार आहे. काही नाही म्हणली, जा आणि रात्रीच्या वेळा मध्यरात्रीच्या वेळा खोपी द्या म्हणे, फुकून खोपी. हे म्हटलं अरे असं नको म्हणे. नाही म्हणली तुम्ही, मला माहित नव्हतं म्हणजे तुम्ही ऐकणार नाहीत म्हणून. नाही बरोबर ठीक आहे म्हणला देतो. त्यानं रात्रीच्या वेळेला गेलं. त्या आजीबाईचं दैव एवढं सबल होतं, एवढं बलवान दैव होतं. त्याच रात्रीला काही असे रान जनावर ज्या वेळेला ह्याचं पीक खायला आलेले होते, हे त्या आजीमाईला कशी झोप येईल त्या माईला. लेकराच्या शेतातलं पीक खात असताना कशाला झोपल ती, लेकराचं कल्याणच सदा इच्छिते ना ती माय, लेकराचं कल्याणच. मातेची आती मातेची आती अवघी बाळा तिच यापी अवघी बाळा बाळाचीच अवघी बाळा जवळे घेता सीना गेला. आता माझाही शिन गेला बाबा, माझाही शिन गेला, कारण सगळं आमचं रस्ता सोडून चालू लागलं. स्वरात मातीची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला जवळी घेता सीन गेला. आईच्या चित्तात सदा आपल्या लेकराचं हित असतं, आपल्या लेकराच्या बद्दलच ती बोलते. आणि ते तसे रान जनावर ज्या वेळेला खायला आले, मध्यरात्रीच्या वेळेला आई ते जनावर हाणायला गेले. आणि त्या वेळेला मग रात्रीच्या वेळेला हा आला मुलगा आणि त्यानं ती खोपी फुकून दिली. अरे आई तिथून रानातून दुरून पाहायला लागली. माया म्हणली अशा मध्य वेळेला कशी माझी खोपी जळाली असेल, का चिमणीनं पेटली असेल, कंदिलानं पेटली असेल का काय.
बघायला तर आपला मुलगा उजेडात दिसला तिला. उजेडात दिसला आणि ते उजेडात दिसल्याबरोबर म्हणले माय हे लेकराचं काम नाही, माझ्या याला गुरु नाही महागुरु मिळाला असेल म्हणे. हे तिनं ओळखले सुनवायचंच काम आहे म्हणे. सगळे असू द्या म्हणे, काय रात्र कशी काढावी म्हणून असं मोठं झाड आंब्याचं आणि त्या आंब्याच्या झाडावर मग रात्रभर म्हणे आता ह्या फाट्यावर बसावं म्हणे. तिथे गेली आणि त्या झाडावर बसली. मध्यरात्रीला चोर चोरी करून आले एवढं मोठं सोनं घेऊन. आता सोन्याचा जर भाव पाहिला आपण तर सोन्याचा भाव नुसतंच ऐकायचा फक्त आता. हो आता ऐकायचा. आता सोनं म्हणून आपल्याला फक्त आता दसऱ्याच्या दिवशी चांगला उपयोग केला पाहिजे आता त्या वृक्षाचा. आता बाकीच्या सोन्याचा विचार करायचा नाही, मुलाचीच नाव सोन्या ठेवायची आता. हो सोन्या वगैरे अशा. हो म्हणजे बाय एवढं मोठं सोनं घेऊन ते चोर आले आणि चोरांनी सोनं एवढं घेऊन आल्यानंतर त्याच झाडाखाली ते चौघं म्हणायला लागले आपण कुठं बसायचं रे. ते एक जण म्हणला चला या झाडाखाली बसून आणि झाडाखाली बसून आपण वाटण्या करू. 4 ढिगं केले त्यांनी, चारीकडं 4 ढिगं केले आणि मग त्यातच वांद लागलं त्यांना. हे पहिला मी उचलणार, ते म्हणाले पहिला मी उचलणार, ते पहिला मी उचलणार. ते म्हणले नाही नाही असं नाही. असं कसं म्हणले पहिला मी असं विचार करायचा नाही म्हणले. आपण चोरी करत असताना ज्या वेळेला पहिली चोरी पहिल्या चोरीमध्ये पहिला हिस्सा कोणा घेतला होता असा विचार करत करत शांत राहिले आणि तेवढ्यात ती म्हातारीवरून ती म्हणली पहिला हिस्सा मी उचलणार झाडावरून. तिचा आवाज आल्याबरोबर हे चारीला चारी सोन्याचं गटुडं ढिगळ सोडून भू 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 भूत म्हणून जे पळाले त्या म्हातारी थरथर कापत खाली उतरली. बाबा तिलाही भीती होतीच ना चोरायची, तिला काय तिचाही जीवच आहे ना. उतरली. आपलं एवढं मोठं ते पदर पांघरायला केलेलं दांडी घातलेलं ते लुगडं एक पांघरायला केलेलं मोठं ते तसंच आतरलं आणि आतरल्याबरोबर त्याच्यामध्ये असा सगळे ढिग गोळा केले. ओझं काही तिला उचलत नव्हतं बरं काय. दृष्टांतात भरपूर सोनं असतं कशाला बदल. तेवढं सोनं तिनं ते गाठुडं घेतलं आणि मध्यरात्रीच्या वेळा बाबा ती घरी आली. घरी आल्याबरोबर असं म्हणाले हे बाळ्या हे राजा उठ र, हे रामा हे गोपाळा उठ र. रामाने उठ र वागा उठ. ते म्हणाले झोपीतच ते दोघं नाव. ते म्हणाले काय कोण असेल बाबा, माईसारखा आवाज आलाय. ती म्हणली बसा म्हणली काचा माईचा आवाज आला हो म्हणले. तुम्हाला माहित नाही का म्हणले. हो ते खरंच आहे म्हणला. नाहीये म्हणला माझ्या माईचाच आवाज आहे. ते आलं म्हणला चला दोघंही जाऊ. गेल्याबरोबर त्यानं असं कवाड हळून काढा बरं का, दुसरंच कोणी असायचं. काढलं तर नाही हळून काढलं. कवाड काढल्यावर सुनाला वाटलं भूतच. तुम्ही खरं हो म्हणले खरंच जाळलं होतं. या अरे मला आधी मध्ये येऊ दे म्हणले, बाकी काय होईल मध्ये येऊ दे. कवाड लावून घे. तिला माहित होतं ना चोर जर मागा आले तर सांग. कवाड लावून घेतलं आणि मध्ये गेल्यावर मग सुनबाईनं ते गटुडं बघितलं सोन्याचं. ती म्हणली मा सासूबाई तुम्ही. हो म्हणली माय मीच. आणि ती खोपी जाळ हो जाळ सगळं बरोबर आहे म्हणे. मीच आहे म्हणे. ग बस मला आता चहा करून दे. रात्रीच्या 2 वाजता चहा करून दिला तिला. कशामुळं सोन्याचं गटुडं. असं मग गटुडं ठेवत जावर का तुमच्यापाशी. आजी गटुडे ठेवले ना तुम्ही रात्री 1 वाजता उठा 2 वाजता उठा चहा म्हणा कॉफी म्हणा तुम्हाला मिळतेच. नाहीतर तुमच्यापाशी काही गटुडे नसलं मग चहा नाही. चहा दिला पिला म्हणजे आता सांगते म्हणली. आता सांगा सासूबाई काय झाला प्रकार. काय नाही म्हणली माय. आणि सोन्याचं गटुडं सांगते ग म्हणली जरा गप बस की. ही आतापर्यंत सासूला गप बशील होतं म्हणजे सासूकडे सोनं दिसलं की आता सुनेला गप बस. काय नाही म्हणली बाय तुझा नवरा आला आणि तुझ्या नवऱ्या आल्यानंतर खोपी फुकून दिली. खोपी फुकून दिल्या म्हणून सासूबाई तुम्ही हो माय म्हणली. हे खोपी फुकून दिल्यावर मी तशी धुराधुरानं वरी गेले. वरी गेल्यावर ह्याचा बाप भेटला, आमचे मालक भेटले आणि मालकानं सहज विचारलं आपल्या पोराचं कसं काय चाललंय. मी म्हणले वा पोराची सगळी दैनाच आहे, काय लय अडचणी चालल्यात. मग ते म्हणले तू जातीस का पोराला भेटायला. मी म्हणले जाते. आणि असं कसं जावं म्हणून सोनं एवढं मोठं त्यानं दिलं माय म्हणली. आणि ते गटुडं त्यानंच दिलं या आपल्या पोराला म्हणून देन वापस ये म्हणले होते. 4 दिवस राहायला मग वापस ये म्हणली होती. बरोबर माय मग आत्याबाई तुम्ही वरी गेलतात. हो मामाजीला भेटून हो भेटून आले. मग आमच्या आई बाबाचं कसं काय चाललंय. तिची वरी गेलेली होती ना.
ती म्हणली, बाय तुझ्या आई बापाचं काय सांगावं बाय म्हणली, तुझ्या आई बापा सारखी तू आठवण करायली तर सारखी आठवण करायची. माझ्या बब्बीला भेटायचंय आणि मग बब्बी कवा येते की माझ्या बब्बीला बोला वाटायले आणि तिला बघावं वाटायले. मग माय म्हणली खरंच माझ्या आई बाबाचं माझ्यावर लई प्रेम होतं. सासू हो माय म्हणली लईच आठवण करू लागली, लईच रडू लागले. मग काहीतरी पैसे हो मग काहीतरी घेऊन येऊन वर हो थोडेसे 4 पैसे भेटा वाटायले. पण ठीक आहे म्हणे मग जातायचं. मग कसं जावं लागेल सासू? काय नाही म्हणली, मला जसं जावं लागतं मला जसं पाठविलं ना तसंच जायचं म्हणली. नवऱ्याला खोपी बांधायला म्हणली, खोपी हो माय म्हणली खोपी हो खोपी बांधायला लावली. मला 5 लिटरचा डबा टाकला होता रॉकेलचा, जरा तुला लवकर जाता येईल जरा सुपर फास्ट, पण त्यासाठी 10 लिटर रॉकेल टाक पेट्रोल टाकायला. ती म्हणली हो तसं केलं तिनं खोपी बांधा म्हणली. ते मला नको ये बरं नव ते मार्ग चांगला नाही नाही म्हणली मला जायचंय माहेराला जाताना कसं हट करतात आता माय बापालाच भेटायला जायचं होतं की नाही मला जायचंयच म्हणली. ते मला नको ये कशाला पुन्हा वापस येणार नाही जायचंय. ती माय म्हणली मला कसं धाडायला आलतास? धाड म्हणली गपचिप माहेराला जाऊ दे जाय म्हणली. माय बापाला भेटलं हे ना खोपी बांधली, खोपी मध्ये हिला म्हणला पक्क बस. ती म्हणली पक्का झोपाटा बांधा कारण मध्ये पडशील कुठं अशी डायरेक्ट जावं म्हणला वरी मध्ये हा खोपीतून लावा म्हणली काडी. आता मधूनच म्हणली लावा काडी. लावली काडी 10 लिटर रॉकेल टाकलं. जे 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 गेली म्हणतात रिडस्कर बुवा ती वरी ती पुन्हा काही परत आली नाही. धुराधुरानं कोणाचं वाईट करायला गेली ती? दुसऱ्याचं वाईट करणं मनात जरी आणलं तरी आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही बाबा. म्हणून दुसऱ्याच्या वाईटामध्ये आनंद आणि कधीच केला नाही पाहिजे. माणसाचं ते पोट गेलं तिकडं आणि पोट दुखायले कधीपासून पोट दुखायले म्हणे यानं 1 एकर घेतलं तेव्हापासून पोट दुखायले. दुसऱ्याचं भलं इच्छा कधीतरी दुसऱ्याचं भलं इच्छा. आपल्या जीवनामध्ये आपण या भवसागरामध्ये जन्माला आल्यानंतर इतराचं वाईट करण्यामध्येच आपला जन्म चाललाय. कधी आपण दुसऱ्याचं भलं इच्छण्यात जन्मच नाही ना. अरे हे भवस नदीच तशी आहे. चांगदेवाला माझ्या मुक्ताबाईचा मोठेपणा नाही सहन झाला. मुक्ताबाईने असे ते प्रेत उठवावे आणि त्यावेळेला चांगदेव महाराजांनी म्हणावं कोण असेल माझ्यापेक्षा मोठं कोण असेल? मीच या विश्वामध्ये मोठा आहे. सगळ्यांचा गुरु आद्य गुरु मी आहे म्हणे. आणि जास्तीत जास्त अधिक आयुष्य जर कोणाला असेल तर मनाच आयुष्य आहे म्हणे. माझ्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? सहज शिष्याने सांगितलं. कोणीतरी चिमुकले आले होते. एक त्यात चिमुकली मुक्ताबाई होती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान असे नामकरण होते. तेजोमय असे पुतळे होते आणि त्यामध्ये असणारी चिमुकली मुक्ताबाई. त्या मुक्ताबाईनंच त्या ठिकाणी तिच्याच त्या शक्तीमुळे ते सर्व प्रेत उठावे. चला म्हणे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग त्यांच्या भेटीला जायचंय. आणि भेटीला जात असताना जावं कसं भेटीला? तर ते भेटीला जात असताना असं नाही चांगदेवाचा गर्व त्याही वेळेला गर्वच होता, गर्व हरण नाही झाला होता. मग भेटीला जात असताना वाघ आहे, वाघावर बसलेत, सापाचा चाबूक केलाय. चांगदेव महाराज त्या वाघावर बसून भेटीला निघालेत. शिष्यमंडळ सर्व सोबत आहे. अशा वेळेला मग ज्ञानोबारायांना कळलं, माझ्या निवृत्तीनाथ दादांना मुक्ताबाईंना सोपान काकांना कळलं की चांगदेव महाराजांसारखा श्रेष्ठ महात्मा आपल्या भेटीला यायलाय. मग आपण त्यांच्या भेटीला जात असताना त्यांचं स्वागत करायला गेलं पाहिजे. कसं जावं? तर ज्या भिंतीवर बसले होते ना त्याच भिंतीला चालायला सांगितलं. चालविले जड भिंती हरिणी चांगया मोक्ष मार्गिता सांगाती ज्ञानोबा चालविले जड हरिणी चांगया भिंत चालविली जड भिंती. भिंतीला चालायला सांगितलं. मुक्ताबाईने सांगितलं ज्ञानदादा या भिंतीलाच आपण चाल म्हणावं ना. पण ती भिंत चालणार कशी हो? मातीची भिंत आहे, दगडाची भिंत आहे. ही भिंतीला चाल म्हटल्याबरोबर देवाला चिंता पडली. देवाच्या मनात आलं आता ही दगडा मातीची भिंत चालवायची कशी करायची? तर ती
ज्ञानोबरायची भिंत देवानी उपजगाती ज्ञानी उपजगाती ज्ञानी उपजगाती ज्ञानी हे वर्म जाणूनी उपजगाती ज्ञानी हे वर्म जाणूनी आल्या लोटांगणी सांग देवा आले लोटांगणी सांग देवा उपजगाती ज्ञानी हे वर्म जाणूनी उपजगाती ज्ञानी हे वर्म जाणूनी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. नामदेवराया स्वतः नामदेवरायाच्या ताटात जेवण काय? हा नामदेवरायाच्या ताटात आता कुठे उचल नामदेवरायाच्या ताटात जेवायचं आणि नामदेवरायाच्या ताटात जेवून त्या ठिकाणी ज्ञानोबरायची भिंत ओढायची. नाम्या सवे जेवी नवे संकोचित ज्ञानी याची भिंत अंगी ओढी. बाबा ते उचलायचं दुसरीकडे असते इथं नाही तर आजच्या दिवसावर ज्ञानोबरायची भिंत नामदेवरायाच्या ताटात देवाने जेवावं आणि त्या ठिकाणी ज्ञानोबरायची भिंत देवाने ओढावी. ही ज्ञानोबरायची भिंत ओढण्याची चिंता देवाला पडावी. आणि त्यावेळेला भिंत चालत चालले. चांगदेव समोरून यायले. दोघांची भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर काय झालं हो, चांगदेव महाराजांनी प्रत्यक्षात पाहिलं मायावी दृष्टीने त्या ठिकाणी नदीचा प्रवाह ती भिंत जिरवण्यासाठी भिंत ती भिजावी भिंत नष्ट व्हावी प्रयत्न केला, पण त्या भिंतीला काही झालं नाही. कारण ज्ञानोबरायचं नाव घेतल्याबरोबर जी माया आहे ती माया नष्ट होते आणि मायावी सागर मायावी नदी काय करणार आहे? ज्ञानदेव म्हणता माया गेली समुराई गया, गेली समुराई ज्ञानदेव माया गेली समुराई गया, गेली समुराई गया. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ज्ञानोबरायचं नाव घेतलं तर माया समूळ विलयाला जाते ना. मग ती माये रूपानं केलेली नदी ती भिंत जिरवण्यासाठी ती काय करणार आहे हो? सगळे जे प्रयोग आहेत चांगदेवाचे सगळे प्रयोग खुंटले आणि मग चांगदेव महाराजांनी प्रत्यक्षात उपजताची ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज लोटांगणे आले आणि सांगितलं माय मला उपदेश करा, मला त्या ठिकाणी एक दीक्षा द्या, शिष्य या नात्यानं दीक्षा द्या, मला गुरु करायचा आहे. दुसरा गुरु कोण? तुम्हीच गुरु व्हा. अशा पद्धतीने उपदेश केल्यानंतर मग चांगदेव महाराजांना ज्ञानोबरायाने उपदेश नाही केला, चांगदेव महाराजांना निवृत्तीनाथ दादांनी नाही उपदेश केला, सोपान काकांनी नाही, या तिघाही भावंडांनी सांगितलं मुक्ताबाई तू कर म्हणे उपदेश. चांगदेवांना तुझ्याशिवाय आमचा उपदेश याला फलद्रूप ठरणार नाही म्हणे, तू उपदेश कर. आणि त्यावेळेला चिमुकल्या मुक्ताबाईने उपदेश करावा चांगदेवाला. चांगदेवाला म्हणावं चांगदेवा भव नदीचं पाणी रे गड्या, भव नदीचं पाणी रे गड्या मोठा ओढीत भल्या भल्या पोनाऱ्याला उलथून पाडीत. चांगदेवा भव नदीचं पाणी भल्या भल्या पोहणाऱ्यांना हे लई ओढायला लागले, उलथून पाडतय. अविद्येचा पूर गड्या वेगी उसरेना, कल्पना सुसरेची मिठी सोडिता सुटेना. उलत उलत मागार गड्या फिरगो ते खासी, भरला पूर मायेचा लोंडा वाहुनी आजासी. हे चांगदेवा ऐक म्हणे मुक्ताई चांगया ऐक अंतरीची खून, जा श्री गुरु शरण तुझं नेतील तारून. एकतर संत महात्मे या भवनदीतून तारून नेतात, नसेल तर त्याहीपेक्षा देव तारून नेतो. म्हणून आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो,
सांग देव म्हणे गुरुपुत्र झालो मुक्तार सांग देव म्हणे हे वाईट नव्हतं मोठा लागतंय सांग देव म्हणे सांग देव म्हणे आधी जन्मा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र सांगदेव म्हणे आधी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सांगदेव म्हणे आधी जन्मालो सांगदेव म्हणे आधी जन्मा सांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आता सध्या महाराज आता तुमची बरोबरी करणारा माणूस नाही कोणी. जरी कोणी म्हणत असतील आम्ही शास्त्रीय विद्या शिकलो, शास्त्रीय संगीत शिकलो, संगीत विशारद झालो, पण पाठांतर नेमकं तिथं स्वर लागावा आणि तो ताल नाही जमणार कोणाला. काही म्हणतील तर खूप, तुम्हाला खरी कृपा आहे, खरी कृपा पाहिजे हो. त्या आम्ही कितीही प्रयत्न जरी केला, आमची नम्रता नाही ना आमच्या अंगामध्ये, आणि आम्ही कोणाची सेवा सुद्धा केलेला नाही. म्हणून बाबांची सेवा तुमच्याकडून घडलेली मोठी कृपा तुमच्याकडे. सांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि तुमच्या बाबतीत गुरुपुत्र झालो, मोठ्या बाबांचा गुरुपुत्र झालेले असेल. मुक्ताबाईने त्याच वेळेला उपदेश करावा. चांगदेव आता एवढ्याला ह्या बसलेले आहेत लहान लहान आता हे बालक, यांच्यात काय नाही, सर्व काही आहे यांच्यात, खूप ज्ञान आहे यांच्यामध्ये. मुलापेक्षाही मुली खूप पुढे आहेत. माझ्या जनाबाईनी, माझ्या मुक्ताबाईनी देवापाशी जात असताना देवावर अधिकार करण्याची जर ताकद कोणात असेल तर माझ्या जनाबाईमध्ये देवावर अधिकार करण्याची ताकद आहे. अरे अरे बिट्या मूळ माईच्या कारड्या तुझी रानरणकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याने विटो तुझे गेले म्हणे, तुला पाहुणे काळ रडे उभी राहुनी अंगणी, शिवा देते दासी जणी ठळा. अरे अरे बेट्या मूळ मायेच्या कारट्या, किती गोड बोलले. अरे बेट्या मूळ मायेच्या कारट्या ये युवका नाही तरी नाही कधी, ये कधी जायचा सिंगले हात लावी वहिनी, मला मी जात पाडोनी, युवका खुद्द जात दोनी.
काना इमी दळीने एकली, हो एकली दळीता सिनले हात लावी वहिली. जनाबाईनी देवाला शिव्या द्याव्या. अरे अरे विट्या, मूळ मायेच्या कार्ट्या तुझी रडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्या रे विटू, तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. कोणाला शिव्या द्यायला जनाबाई? देवाला. देवाला समोर ठेवून. देवाला काय म्हणतात? तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. देव तर उभाच आहे, देवाला मड गेलं कसं म्हणावं? हा? देवा तुझी रणकी झाली, हे मेल्याशिवाय ह्याचं कसं होईल, असं कसं होईल? पण देवाला बोलत असताना जनाबाईंनी अधिकारच गाजवावा, असा मुक्ताबाईंनी सुद्धा. आणि म्हणून या सर्व संत महात्म्यामध्ये जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई या भवनदीतून तरुण नेण्याकरता या सर्व संतांनी आपल्याला उपदेश केला. काय करावं? हे स्वतः तरुण गेले ना, हे तरुण गेले आणि तुम्हाला आम्हाला तरण्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा या जीवनातून देवाला जर आपण शरण नाही गेलो तर आपण या संसार सागरात गडगडा केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून एकच करा, देवाला शरण जा. पण जात असताना कसं म्हणून शरण जायचंय? तर ते शरण जात असताना सर्व भावानं शरण जायचे. सर्व भावानं म्हणजे जे काही 4, 2, 3, 4 भाऊ असतील त्या सर्व भावाने जायचं असं नाही. जी श्रद्धा आहे, अंतकरण चतुष्ट आहे, या सर्व भावानं, कायेनं, मनानं, वाचेनं सर्व भावानं शरण जा, असं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत अभंगाच्या प्रथम मन बोली शरण जावे. म्हणून शरण जावे. का म्हणून शरण जावे? तो हा उतरील पार. कशाचा उतरील पार? भवदुस्तर नदीचा. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. नदीचा दुस्तर आपल्याला उतरून जाण्याकरता पहिल्या तीरावर परमात्मा आपल्याला उभा आहे. तो पंढरीच्या ठिकाणी उभा आहे. तो पहिल्या तीरावर उभा आहे, आपला तरुण नेण्याकरता उभा आहे हो. पण तो आला नेमका कुठून? आपल्या सुरुवात कीर्तनाची इथून करत असताना नेमका पंढरीच्या ठिकाणी आलाय. तर तो कुठून आलाय? प्रस्तावनेमध्ये आपण चिंतन, कुठून आलाय हो? तो गोकुळाहून आलाय. गोकुळातला परमात्मा आहे ते. ज्याला कृष्णाची भक्ती करायची, ज्याला गोपाळांची भक्ती करायची, त्यानं पांडुरंगाची भक्ती केली की कृष्णाला पावतेच. हो हो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळे हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणे तसे सवे आणिला परिवार. गोपी गोपाळांचे भार, सर्व गोपी गोपाळांचे भार घेऊन आलेला तो भगवान. पण कुठं ठेवले गोपाळ? गोपाळ आणि सर्व गायी त्या ठिकाणी गोपाळपूरला ठेवले. आणि तो एकटा भगवान परमात्मा त्या ठिकाणी पंढरीच्या ठिकाणी आला. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. किती करुणावान, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. खूप करुणावान आहे, त्याच्यासारखा कृपावान दुसरा कोण नाही. कोणावर कृपा केली हो? पुतणे सारख्यावर कृपा करतो हा भगवान परमात्मा. मग आणखी दुसऱ्या कोणाला सांगाय? शिशुपाला सारख्यावर कृपा करतो. काय केलं होतं पुतणेनं? पुतना कशा करता आली होती हो? देवावर, देवाचं चिंतन करण्याकरता किंवा त्या देवाला काय करण्याकरता आली होती? गोष्टी सांगण्याकरता नाही. देवाला खरंच स्तनपान करण्याकरता आली होती कधी? नाही. देवाला मारण्याकरता आली होती.
देवाला मारायला आलेली पुतना तिच्यावर सुद्धा करुणा केली, तिच्यावर सुद्धा कृपा केली, तिला सायुज नावाचा मोक्ष दिला देवाने. किती कृपावंत आहे. तुवा सनकादिकाचे निमाणे सायुज सौरसु दिधला पुतणे, जे विषाचे निस्तनपाणे मारू आली किंवा ऐशी अपराधी शिशुपाळा, आपण पे ठाव दिला गोपाळा, का उतान चरणाची आबाळा ध्रुवपदी चाड. जे जे मारायला आले, जे दुष्ट प्रवृत्तीने आले, त्यांच्यावर देवानं कृपा केली. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा विठोबा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आपल्याला रीडच कर बुवा, कीर्तन बी लांबवायचं नाही. लांबल्यानंतर उगा ऐकले ना, हे काय एखाद्या वेळा एखादी माऊली आमच्या शेणकुडकर महाराज एक गोष्ट सांगत होते बाबाले, गोविंद महाराज. ते म्हणायचे एका गावाला कीर्तन लांबलं भरपूर, आणि ते कीर्तन लांबल्याबरोबर रामदास बुवा ते दीड करून सीएटी केलेले असतात, आपल्याला जमत नाही ते. एक लेकरू सोबत आणलेलं, आणि त्या लेकराला हे काही कीर्तन सोडित नाही म्हणे. त्या लेकराला चिमटा घेतला म्हणे त्याने, त्या मायमाऊलीने चिमटा घेतला आणि ते रडायला लागला. रडू लागल्यावर त्याला मग व्यवस्थित हे केल्यावर रडण्यावर थांबल की, पण त्याला असं मारायला लागली, गब्बस गब्बस. आता ते कीर्तनकार म्हणले बाबा हे गब्बस गब्बस म्हणाले, ह्याला चोंबाळायचं, याला काही देते म्हणायचं, बसवायचं मांडीवर, नाही असं करायली का करायली. ते जास्तच रडायला लागलं, रडता 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 मग रडतात. हो हो पैसे द्या, तुमच्या गोष्टी फार गोड आहेत, तुम्हाला शोभत आता त्या, आम्हाला सांगायला गेलं म्हणलो म्हणून. हो त्यावेळेला ती म्हणे रडायला लागलं. मग रडता 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 जास्तच रडू लागलं. तिने म्हणली आता कीर्तन काही महाराज सोडणार, तिला आला कंटाळा. ती म्हणली हे कुठून आणलं की रामबुवानं, ही बला आमच्या गावाला आता पुन्हा नगच, आणि पुन्हा इथून जातो महाराजांना, पण इकडं नको म्हणले, इकडे कशात काय. त्याला ते असं मारायला लागली, ते जास्तच रडायला लागलं. रडता रडता मग ती म्हणाली हे चिब्बस म्हणली, घब्बास म्हणली, इकडं तू बोंबलायला असेल म्हणली, तिकडं ते कोण म्हणलं महाराज बोंबलायला. तिला वाटलं आता कीर्तन सोडावं अशी, आता मान हलविल्या, म्हणजे यांची सुद्धा तीच इच्छा आहे बरं का बाबा. आता यांचं म्हणणं आहे की आता सोडून द्या कीर्तन. अशा पद्धतीने तुकोबाराने सांगितलं कीर्तनही जास्त लांबवायचं नाही. एक वेळेला कीर्तन लांबलं म्हणे असं, आणि एवढं कीर्तन लांबलं, सगळे विठ्ठल 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 तुकोबाराचं कीर्तन. आता सगळेच काय राम आनंदात सगळे, पण एक 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 उठून जायला लागले. महाराज म्हणले सगळे उठून चालेत, सगळ्याला नाही तर नाही आवडलं, एका माणसाला कीर्तन बाबा आवडलं. ते पुढेच बसलेलं असं यांच्यासारखं तुमच्या असं पुढेच बसलेलं. मी म्हणलं ते एक जणाला आवडलं ना, तुकोबारा म्हणजे बरं एक जणाला आवड काय अडचण नाही म्हणजे, बाकीच्या गावातले गेले उठून, एक जणाला आवड आहे ना. ते बी वाट बघू लागलं, कवा कवा विठ्ठल विठ्ठल म्हणते, कवा उड्या मारते की, उडी मारली की त्याला घोंगडं ओढून न्यायचं होतं. त्याचं म्हणणं आपलं घोंगडं अडकून बसतंय नारायण बुवा, घोंगडं जर अडकून बसलं तर कशाला वडील त्याला घोंगडं नेण्यासाठी बसलाय, याला कुठं माहिती ते कीर्तन आवडायला म्हणून. हो अशा पद्धतीनं तुकोबाराने सांगितलं. आता ही सगळी प्रचिती, हे अनुभवे आले अंगात, तो या जगात देत असे, माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला आलेला आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, मी खातो ना सेवितो रास वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभणी. नाही तर एखाद्याला उगाच विचारावं कस काय चहा झालता, कस काय जेवण झालतं, चहा प्यायचा नाही काय, नाही लई छान झालतो, पिलाय का तुम्ही, नाही. अमृताची गुढी पुढीला सांगसी, थोडा आवाज येतो. आपण उपवासी म्हणून आपण उपवासी
आपण उपवासी मरुनिया. गाड़ी तेरी रंग बिरंगी बैल तेरे गुणगान नया आपण उपवासी भैया गाडीवाला जरा धीरे गाडी हाकरे. अमृताची गोडी पुढीला सांगसी आपण उपवाशी मरुनिया. आणि खरं हा अनुभव असला तर बरं आहे, नाहीतर काही नाही. एकदा ते बसता असे प्रवासी चालले तर गायक असे छानपैकी त्यांना लागली रस्त्यात तहान लागल्यानंतर ते गेले पाणी प्यायला. ते दोन गायक एका आकाड्यावर पाणी प्यायला गेले आणि पाणी प्यायल्यानंतर थंड असं त्या माठातलं पाणी त्या शेतकऱ्याने तिथं दिलं. ते म्हणला पाणी तर पिलंयस, पण प्रवासात चालत आलेत, हिवाळ्याचे दिवस आहेत, मकाचे 2 कंस मी भाजायलो, 2 कंस मकाचे खा. त्या गायकाला वाटलं बरं झालं मकाचे कंस. आता त्या गायकानं काय केलं, एवढं शिंकलेलं गायक त्यानं ते मकाचे कंस बाबा 1 खाल्लं, 2 खाले, पाणी पिलं. पाणी पिलं. ते म्हणला आपण कंस खालीत मकाचे, पाणी पिलंय, मग फुकट कसं करावं म्हणलं ह्याचं खावं. म्हणून त्यानं काय केलं, 1-2 राग असे गायला सुरुवात केली. त्याला म्हणलं राग गाऊन दाखवावा ह्यांचं. आता त्याला काय येणार आहे, गायकाला रागच येणार नाही. गायकाला काय येते, गायकाला रागिणी गायला लागले. मग गाता तिने ते असं आलाप असा सुरुवात केला, षडज लावला, ते सर्व आरोह अवरोह सर्व करायला सुरुवात केली. सारे ग म आता बाबा म्हणतात तसं ते सुरुवात केली. ते शेतकरी म्हणला बाबा रे आपलं पाणी पिलं तेव्हा ह्याला काही झालं नव्हतं, पण कणस खाऊन ज्यावेळा पाणी पिलं त्यावेळा कणसाचीच बाधा झाली काही की. म्हणा काय करावं, पोट उठले. आता याला दवाखान्यात द्या. बरं दवाखान्यात नेलंही सोपं नाही. म्हणले काय करावं, पहिलं ते कपचे कंस किंवा असं दागिने राहायचे लोखंडाचे. ते म्हणला बाबा आपल्या बसला इलाज, तेवढा प्राथमिक इलाज आपण इथं केलाच पाहिजे, प्रथम उपचार. काय करावा, त्याने ते डागणी अशी त्या आडीमध्ये ज्याच्यात मकाचे कंस भाजायला आर केला होता ना, त्याच्यात ती डागणी लोखंडाची टाकली, लाल बुंद करून. त्याचं म्हणणं आता हे डागल्यावर तरी बरं होईल. आता हे गायला लागलं, उपकाराची परतफेड करायला लागलं. पण त्यावेळेला ते एक जण जाणकार आला आणि हे एवढा गायनात तल्लीन झाला. एक जण जाणकार आला, ते म्हणला काय करायलेत. ते शेतकी बाबा म्हणला काही नाही, थोडे आपले विषबाधा झाली काय किंवा म्हणले पाणी पिलं तेव्हा चांगले होते, मकाचं कणस खाल्लं तेव्हापासून लईच हा असंच करायला लागलेत. म्हणले हा अरे ते हा नाही म्हणले ते, अरे ते गायलेत. नाही हो. त्यावेळेला त्या गायकाला असं केलं, गायनाची अंगीन शक्ती, गायनाची रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवाचं देणगी पाहिजे गायनाच्या. एवढं गायन आहे. त्याने असं उठविलं. ते म्हणा काय झालं, दचकून उठला. ते गायन करू नका. काय नाही म्हणले, तू कोणापुढे गातोस. ते म्हणजे गातच नाही, यांनी मकाचे कंस खाऊ घातले, पाणी पाजले, यांच्या पुढे गातो, उपकारातून परतफेड. अरे म्हणजे ती कशाची तयारी करायला बघ. आता जर तू गायला लागला असला तर तुझ्या पाठीचे चरपाटीच काढत. लाल बुंद केलं होत्या म्हणजे डागण्या, त्यानं तुला डाकीत होते म्हणले. अशा पद्धती गायन ही करत असताना गायन खूप महत्वाचं आहे. केवढं गायन आहे, त्या गायनाची चव आपल्याला. अमृताची गोडी पुढेला सांगसी आपण उपवासी मरुनिया. अनुभव आपल्या प्रत्यक्षात अंगाला आला पाहिजे. अंगाला नसल तर त्या वेळेला ते सांगून उपयोग नाही. आमच्या महाराजांनी एक गोष्ट सांगत असताना, जी पळी असते ना, झालं आपलं कीर्तन बरं का, आता काही मांड्या मोडू नका. त्यावेळेला ती पळी असते, पळी प्रत्येक पातेल्यात जाते, ती एकच पळी. त्या पळीला सहज विचारा, पळीबाई या पातेल्यात गिरीस तिथली चौकशी ग, त्या पातेल्यात गेलीस तिथली चौकशी ग. ती म्हणणार बाई मला चवीचं काहीच माहिती नाही, फक्त माझं काम आहे या पातेल्यातलं घ्यायचं ताटात वाढायचं, त्या पातेल्यातल्या घ्यायचं ताटात वाढायचं. तिला स्वतःला काही चव नाही. आपण उपवासी मरोनिया, अमृताची गोडी पुढीला सांगशीन आपण उपवासी मरोनिया.
तुकोबर आहे म्हणजे तसं काही नाही. तुका म्हणे तिला आलं. साक्षी हरे तुका म्हणे साक्षी हरे तुका म्हणे तुका तुका म्हणे साक्षी हरे तुका म्हणे साक्षी हरे तरीके ने प्रगात तरीके ने प्रगट तो हा उतरील पाना तो हा उतारेला तो हा उतारेला
नदीचा याच्याकडे बघितल्यावर आपल्याला वाटत असं ना आपलंही पोरग असं वाजवावं. असं 9 वर्षाचा मुलगा आहे वाजविणारं, एवढं किती ताकद त्याची पहा. आपली लेकरं बी असतात, पण आपली लेकरं ही वाजवायकडे नाही. एखाद्या माईला वाटते आपलं वाजविणारं निघावं, एखाद्या माईला वाटते असं गाणारं निघावं, पण ते गाणारं निघायच्या ऐवजी बाप्पालाच वाजविणारं निघते. गाणाराच्या ऐवजी ते निघतंय कोण म्हणलं पिणार. निघा वाटतंय गाणारं पण निघतंय पिणारं. हे कसं आहे, अन्याय येतो त्याचा नाही व्हायचा. असे संस्कार पाहिजे. आणि संस्कार असताना अशा महाराजांच्या सानिध्यात असताना आता मायबापांना थोडा आनंद असेल का ते. हो, पुत्राची विजय वार्ता, पुत्राचा एवढा विजय ऐकणं, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, एवढा आनंद त्यांना वाटत असेल. पण हा आनंद आपल्याही पदरी पडावा. तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट, हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा तुकोबऱ्या सांगतात मला साक्षीला आलं, मी तुमच्या पुढे सांगितलं. या ठिकाणी म्हणून शरणांगती देवाची पत्करा. का म्हणून पत्करा, तर तो आपल्याला ह्या भवनदीतून तारून नेणार आहे, करुणावंत आहे आणि त्याची प्रचिती मला आली, असं प्रस्तुत अभंगाच्या तुकोबाराने या ठिकाणी तुमच्याकडे प्रतिपादन केलं. या ठिकाणी सेवा चालू असताना आमच्याकडे हरिभक्तीपरायण महाराजांनी बाबांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीची साथ दिली. खरं कीर्तन त्यांचंच आहे. कीर्तन हे नामघोष निर्लज्ज करते हरिचे दास. या ठिकाणी आमचे राम महाराज, नारायण महाराज, पुन्हा विषय
गणेश नाना आणि मृदंगाचार्य आमचे बाबा, ते आमच्या आर्किड संस्थानाला मृदंगाचार्य आहेत. दत्तराव महाराज आमचे आर्किडकर दिंडीला वाजवितात. हे सगळे काही काही लोक कसे दिंड्या काढायला दिंडीला वाट लावायला पाहिजे, पण काही लोक दिंडीची वाट, एका दिंडीच्या 2 दिंड्या करतात. हो, आता हे बरोबर हे मग देतात. आणि ते सोहळा चालू असल्यानंतर सोहळ्यामध्ये सगळे जातात. मग आता या ठिकाणी भागवत कथा चालू आहे. तिकडे भागवत कथा हे कीर्तन थोडंसं अवघड जाते. भागवत कथेचं काय नाही तिथं, राधे राधे म्हटलं की बरं आहे, गोपाल कृष्ण म्हटलं आणि ते पुढे दिसतंय ना टक 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 ते सगळं ते भागवत कथेत समोर आहे. एक अशी सवय लागली मला. कथा झाली की बरोबर बसायचं मी जागेवर बसायचं. कीर्तन झालं की जागेवर बसायचं. बसलं की काय व्हायचं, कोण काही 10-5 रुपये द्यायचे, पाया पडायचे आणि जायचे. ती सवयच लागली की हो. मग ती सवयला एका गावात गेल्यानंतर तिथं बसून बघितलं. आमच्या दत्ता महाराजासारखा एक चतुर्थी पडला. कवर बसता महाराज, लोक पाया पडायला तरी कामं चालेत. म्हणलं काय आता सवय लागली नव्हती. ते म्हणले असं नाही जमत. म्हणले हे कसं आहे, म्हणले पाण्याच्या जागी पाणी येते आणि पैशाच्या जागी पैसा येते. मला समजलंच नाही. ते म्हणले तसं नाही, खिशातली 500ची नोट काढा आणि इथं ठेवा म्हणले. काढले, खिशातली 500ची नोट काढली अशी समोर ठेवली. पण वाटलं आता पाया पडताना ते पैसे बघून तरी कोणी 10-5 रुपये देत जाईल, असं देत जाईल. पाया पडायला सगळे चालेल. 1 गेले 2 गेले. काय आता हे पुरुष मंडळी काय करीत नाहीत. पुरुष मंडळी येतात, पाया पडतात, कीर्तन बी घे, तूच घे, काय संबंध आहे ते. माता वर्ग मात्र फार भावनिक असतात, श्रद्धाळू असतात. त्या बी ते नाही काही आणलं होतं लाडक्या बहिणीला, हप्ताच पडला नव्हता. त्या विचारा एक चाल लागल्या. एक मात्र बाबा, एक म्हातारी माय दिसली पाठीमाग, तिच्यासोबत होतं लेकरू. मी म्हणलं नक्की लेकराच्या हातानं का नाही 5-50-100 रुपये तरी देते, 500ला 100 तरी येतात त्याला लागून. ती आली हळूहळू ती म्हातारीला म्हणलं देते, लेकराच्या हातानं काहीतरी देते, 100 रुपये तरी देते, 10 रुपये काय तरी देते म्हणलं. पण रिकामं जात नाही. ते लेकरू असं टक मग बघायला त्या नोटीकर 500च्या. ती आजी पाया पडली. तिनं काही कमळाला पिशवीला हात लावलाच नाही बटव्याला. ती तशीच पुढे गेली. लेकराला म्हणली पड पाया. लेकरू पाया पडलं. पण ते पाया पडल्यावर असं सरळ जाईना, असं करायले, असं मला पडल तरी अरे तिकडे बघून चल की, असं करायले. कान्या डोळ्यानं त्या नोटीकडेच बघायले. ती आजी तिथून गेली हापशापर्यंत आणि तिनं तिथून बघितलं असं मागं फिरून. म्हणली काय बघायलास राजा बाळा, काय नाही काय बघायलास, बघ घे महाराजाचा प्रसादच आहे म्हणली. कशाला बघायला. ते तिथून आलं, 500ची नोट घेऊन गेलं, तेव्हापासून पाया पडलं, सोडून दिलं काहीच नाही. बाबा म्हणलं आपलं कीर्तन हुरकायचं. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरीन पार बहुदुस्तर नदीचा. योग्य आहे ते संत दामाच्या पंचकृपा, अयोग्य असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. न्यूनते पुरते अधिक ते शर्ती करून घ्यावे तुमचे विनोद तसे. करविली तशी केली कटकट वाकुडी कानेट देवजाने. या ठिकाणी येण्याचा योग आमचे दत्तरावजी आवरगणदाजी यांच्यामुळे आला. दत्तरावदाजींनी फोन केला आणि आमचे रामभाऊ हे दोघं बसले असताना आजची पंगत आमच्या सिद्धेश्वरराव सरांची आणि बालाजीराव गणपतीराव घुमनवाड आणि सिद्धेश्वरराव सोपानराव घुमनवाड या 2 सद्भक्तांनी पंगत केली. आणि पुन्हा आमचं सोयीरपणही निघालं. मग पुढा ते बालाजीराव आता आमचे साडूच निघाले. बघा आता झालं कोळवाडीला यायला. आता आमची झाली सुरुवात. आता कोळवाडीला ते म्हणले ही बल्ला नग किरण, त्या बालाजीरावाला येऊन घरी जेऊ घाला म्हणावं, कपडे करा म्हणावं, पण इकडं नका. आता ज्ञानेश्वर माऊली जय समाधान तुमने देखले चरणा सकळा पुण्य दत्त तुम्ही बाळा तुका वायुद्या योगा सन्मुख जवळ
लगे अवतार पांडुरंगा नाद घेणे रमत तुहे बोले ईश्वर गेले तुकारामा स्वामी रामा राघव सागरात तुझा दुर्मी ब्रह्मा सिंदरी पाय पांडुरंगा या संता जन्मी देवा तुका मनाता उदारतो ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत मोतीराम महाराज की जय दोघांनी टाच वाजी लावून मला लक्षात आले इटू ए इटू माय करावं दे भजन करणार मास भजन करणार भजन करणार मास बाईक काका काका देऊ का पेटी थांबायचे दोन माईक राहू दे हॅलो 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 आजचे हॅलो हॅलो कीर्तनकार सन्माननीय परमपूजनीय हरिभक्त परायण प्रकाश महाराज शिरपूरकर आणि त्यांचा संच या सर्वांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मनोरंजन या ठिकाणी 2 तासाचं केलेलं आहे. प्रथमच त्यांचं कीर्तन या कोलवाडीमध्ये झालेलं आहे आणि गावकऱ्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आम्ही सर्व आभारी आहोत. धन्यवाद. गावकरी मंडळींना विनंती आहे, बाहेरून आलेल्या काही महिला आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम करायचा आहे. ज्यांना भजन आवडायची इच्छा आहे त्यांनी भजन ऐकण्यासाठी बसावं. बाहेरच्या महिला आहेत, वाद्य वाजविणारे बाहेरचे आहेत. आपण फक्त गावकऱ्यांनी ऐकायचं आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये दणदणीत अशा प्रकारचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आपण सर्वांनी यांचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती करावी. हॅलो, गावातील जे भजनी मंडळ आहे, प्रकाश महाराज आमचे मामेलवाड ढोलकी मास्टर, केशव वादक उत्तमबुवा जामोदेकर आणि जे गायन करणारी मंडळी आहे त्यांनी लवकरात लवकर मंदिराच्या समोर यावं. पब्लिक थांबलेली आहे. आपल्याला काही जास्त वेळ घ्यायचा नाही, तरी वेळ न लावता अगोदरच टाइम झालेला आहे म्हणून आपण समोर या.
आणि जे काही बाहेरून मंडळी आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. या लवकर या. ते आहे का काय रामचंद्र सूर्यकांत विनय फेरी आपला. हॅलो हॅलो रामचंद्र सूर्यकांत मेकेवाड आपला विण्याचा पारा आहे. आपण